हायवेचा नाव आहे, कलकत्ता दिल्ली हायवे. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप लाखा मोलाचा आहे. आणि चहा बघा कशात दिली आहे. अरे बाप, मातीच्या ह्याच्यात. प्रवासामध्ये मला खूप त्रास सुद्धा झाला, मला त्याच्यामध्ये ताप भरला. तुम्ही काय करताय? काय शाळेत जावा, पकड़ा देना, पकड़ देना. इसमें क्या लिखा है? पढ़ोगे तो बाजोगे. हाँ, पढ़ना बहुत ज़रूरी है. शिव सकाळ, गुड मॉर्निंग, साईमय सकाळ. मित्रांनो, आता वाजलेत बघा, हे बघा बरोबर 6ला 10 मिनटं बाकी आहेत आणि आपण थांबलेलो बरोबर मागच्या हॉटेलला थांबलेलो. आणि रात्री जरा प्रॉब्लेम झाला हॉटेलमध्ये की ते बोलले की इथं रात्री थांबू शकत नाही. तर म्हणून आम्ही फक्त 500 मीटरवरतीच होता, फक्त हा पंप होता, त्या पंपावर थांबलेलो आम्ही. तर मित्रांनो, चला आपण ह्या भागाला सुरुवात करूया, कारण आता काहीच अंतरावरती आपलं लोकेशन राहिलेलं आहे आणि लवकरात लवकर जाऊन तिकडे डिलिव्हरी देऊया, कारण आता पुढे लागेल आपल्याला बॉर्डर लागेल, ती म्हणजे बिहारची. बिहारच्या राज्यामध्ये आपण प्रवेश करणार आहे. मागे गेलेलं आपण एम पीमधनं आता बरोबर आहे, पण यूपीमधनं आपण आता डायरेक्ट जाणार आहे परत बिहारमध्ये. लवकर पोचूया तुम्ही. चला, हे बघा ही आपली गाडी आहे आणि वाजलेत बघा, हे बघा बरोबर 6 वाजायला फक्त काहीच मिनटं बाकी आहेत. चला डायरेक्ट जाऊया आतमध्ये. टीपीसुद्धा काढायची आहे, पण टीपी नंतर निघेल. चला, गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण निघालो आहे बघा. सकाळ वाजल्या जातं बरोबर 6:30. थोडासा लेट झाला, उशीर झाला निघण्यासाठी, कारण टीपी काढत होतो बिहारची, पण बिहारची टीपी निघत नाही आमच्याकडनं. जरा 2 टाईम जरा एकदम हे झाली, फेल झाली. पण पुढे जा बघूया बॉर्डरला, जर होत असेल तर मग आपण काढून पुढे जाऊ. चला, मला बॉर्डरसुद्धा दाखवतो यूपी आणि बिहारची. हे बघा पुढे अजून रस्ता बाकी आहे. चहा सांडली थोडीशी, आणि चहा बघा कशात दिली आहे. अरे बाप, मातीच्या ह्याच्यात. समोर तिथनं चहा घेतली. चहा पिऊया पहिला, गाडीनं उतरायची इच्छा नाही पण पहिली चहा पिऊन घ्या. चला चहा पिऊन पटकन पुढे निघूया. संगत भवन, प्रशासनिक भवन यूपी, आणि हे आहे शैक्षणिक भवन. एक नंबर यार. हा ना, हा जो गाव आहे हा यूपीचा शेवटचा गाव, नबूदपूर सिटी. घरं तर काही दिसत नाही, पण ते पुढे आतमध्ये बघा राईट साईडला, त्या साईडला आहे तर नबूदपूर सिटी. हे बघा काय, वेलकम टू बिहार चेकपोस्ट. पुढे चेकपोस्ट आहे, चला चेकपोस्टला. हे बघा ती दिसते त्या साईडला, लेफ्ट साईडला, ती आहे बॉर्डर, म्हणजेच त्या ठिकाणी एंट्री होते मोठमोठ्या गाड्यांची. आणि आपण चाललोय बघा सिंगल लाईनला. आपल्याला पोलीस विचारत होता की कहाँ जाना है, बोलो यही बॉर्डर की तरफ जाना है, तो वो लाईन मिले. त्याचा जसा लक्ष फिरला तसा लगेच आपण गाडी राईटला घेतली आणि मधल्या लेनला टाकली. आपले तिथले पैसे वाटले बघा त्या साईडचे बॉर्डरचे. तर पुढे आपल्याला आता इथनं एंट्री द्यायला लागेल. बघा कुठे कुठे भेटतात ते तुम्हाला मी सगळं सांगेलच. कसं काय बिहारमध्ये, फुकटचा बिहारचं नाव खराब करायचं नाही. कसं आहे, प्रत्येक राज्याचा काहीतरी मान सन्मान असतो. आपण बघूया, पुढे काय त्रास दिला तर तुम्हाला मी सांगेलच. चला बिहार, वेलकम टू बिहार. कसं वाटत तुला बिहारमध्ये येऊन? तर आलोय, बघूया. हा, आता तर आलोय, बघूया. आणि एवढ्या दिवसाचा प्रवास कधी केलेला? एवढ्या दिवसाचा प्रवास फर्स्ट टाइम. एवढी रनिंग आणि गाडीमध्ये कम्फर्टेबल असतो. होय. हां, खूप छान. आणि जेवणाचं वगैरे, जेवणाचं आपण ॲक्च्युली आम्ही जेवण तर काय केलेलं नाही, कारण त्याच्यामध्ये माझी तब्येतसुद्धा बरी नव्हती. आणि पण आता फायनली गाडी खाली करणार पहिली, त्याच्यानंतर मग महेश दादाला आपल्या हाताची चव दाखवणार. चला जाऊया आतमध्ये. हो नो, बरोबर. हे बघा आता आपण पोहोचलो बरोबर देहेरी गावाच्या इथे. हे बघा आपल्याला बिहारचा टोल लागलाय, फर्स्ट म्हणजे पहिला टोल. इथे लिहिलं बघा सासाराम टोल, आणि 140 रुपये कटवणार आपले. भाई सासाराम भाईजी, चलो. अनु आपण आता बरोबर आहे
या हायवेला, या हायवेचा नाव आहे कलकत्ता दिल्ली हायवे. जेव्हा आपण एंट्री केली UPतनं तेव्हा हे डायरेक्टली हाच रोड चालू आला. आणि मित्रांनो, तुमच्या कमेंटनी मला इथपर्यंत व्यवस्थित पोहोचवला. तुमच्या सर्वांचे कमेंट छान होते की हॅपी जर्नी, सावकाश जा, दादा काळजी घे स्वतःची. तुमच्या मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि मित्रांनो, खरं सांगतो, मला अजूनपर्यंत ह्या लाईनीनी मला काहीच प्रॉब्लेम झालेला नाही. म्हणजे मी आता जेव्हापासून मी बिहारमध्ये एंट्री केली तेव्हापर्यंत आता माझा फक्त लोकेशन राहिलं आहे, जवळच आलेलं आहे. आणि मला तर कुठल्या माणसाला मला त्रास दिलेला नाही पोलिसांनी, काय कुठलाच व्यक्ती नाही. बघूया अजून पुढे काय होते. पण चला डायरेक्ट आपल्या लोकेशनला. इथून साधारण 1 तासावरती आपलं लोकेशन राहिलेलं आहे. चला आता पोचले बघा त्या बिहारच्या सगळ्यात मोठ्या ब्रिजवरती. आणि या नदीचं नाव आहे सोन नदी. लांब लांब एकदम दिसते एकदम. या साईडला सुद्धा बघा, हे बघा इथे सुद्धा ब्रिज आहे. हा ट्रेनचा आहे ब्रिज. मित्रांनो, बिहारमध्ये हा रिक्षाचा आहे बघा. हा आयटम बघा, ॲक्च्युली ही आहे इलेक्ट्रिक रिक्षा. आणि आपले जे मुंबईमध्ये आहेत ते सगळे पेट्रोलवरती किंवा रॉकेलवरती, घासलेटवरती चालतात, पण CNG वरती जास्त करून. आणि ही बघा, नाही प्रदूषण नाही, काय नाही. 3 ते 4 माणसाची कॅपॅसिटी बघा. पाठी 2 आणि मधी 2, 6 आणि पुढे तर 2 आरामात बसू शकतात. म्हणजे 6 जण आरामात बसू शकतात. एक नंबर ना, चांगला नियोजन आहे ॲक्च्युली बिहारमध्ये. असा जर मुंबईमध्ये सुद्धा आला पाहिजे, कारण आपला जो प्रदूषण आहे तो कमी होईल. कारण आपण जेव्हा जातो घाटकोपरला किंवा कुर्ल्यामध्ये, त्या रिक्षाच्या आवाजाने अर्धा जगणं मुश्किल होतो. हो ना, नाश्त्याचा टाइम झालेला आहे बघा. राईट साईडला बघा एक छोटासा फौजी ढाबा. भाई फौजी का नाम इसीलिए लगा, इसलिए हम लोग इधर आया खाना नाश्ता करने के लिए. बघा चला नाश्ता करूया. बघूया इथे आंघोळीचं पण आहे. हे बघा भाऊ, आंघोळीचं पण आहे इथे. भावानो बघा, पहिले मस्त आंघोळवर झाली. तेव्हा आपली गाडी लावली की पार्किंगला त्या साईडला. आणि बघा ह्या साईडली आपण आंघोळ केली. आंघोळवरती जरा खूपच म्हणजे खूप फ्रेश झालो, जरा बरा वाटला. कारण आपला लोकेशन तर आपला एकदम जवळ राहिलेलं आहे. पण चला नाश्ता वगैरे करूया पटकन. हे बघा नाश्ता आपला आलेला आहे, पराठा घेतलेला आहे. निघूया तर डायरेक्टली, कारण आपल्याला घाबरला बारक्या आता वल्पा मारला तर डायरेक्टली आपल्याला बिहारचा डायरेक्टली. तर मित्रांनो, फटाफट जाऊया आता, कारण फक्त राहिलं आहे 1.5 तासाचा रस्ता. पहिला लोकेशन. आणि झाला काय, आपले जरा लोकेशन थोडेसे वाढले आहेत. जे 5 ते 6 होते ते आता डायरेक्टली 9 डिलेवर आपल्याला द्यायचे आहेत. ते 9 डिलेवर तुमच्यापर्यंत मी संपूर्ण दाखवणार नाही, कमी होईल तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. तर चला मग जाऊया बिहार. या ठिकाणी मी आता यांचे घरं बघतोय बिहारमध्ये. ॲक्च्युली कंडिशन खूप डाऊन आहे. हे बघा ना बिहारची घरांची काय काय म्हणजे घरं चांगली आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांची, पण ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांची बिचाऱ्यांची घरावरती कौल अजिबात नाही. ना कलर ना काय, फक्त अशीच विटा लावलेत आणि दिवस करतात बिचारे. पण ही शिक्षणाचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. इथे जास्त शिक्षण माणसं घेत सुद्धा नसतील. हे बघा घर बघायला जर गेला तर बिहार खूप छान आहे जिल्हा. चला आतमध्ये जाऊया. कसं वाटू शर्ट एक नंबर ना, असं वाटतं गोव्याला चाललोय. पोचले बरोबर औरंगाबादला, UP मधला औरंगाबाद जिल्हा. आणि आपण जाणार आहे जिल्ह्यामध्ये मदनपूरचा पोलीस ठाणा. आम्ही आमच्या लोकेशनला पोचतोय. बरोबर 800 मीटरवरती आमचं लोकेशन आहे. पहिली डिलेवरी जिथे आम्हाला तो माल खाली करायचा होता. कारण हे बघा शाळा तर पुढे आहे, कारण बारकी पोरं दिसत आहेत. चला शाळेजवळ ही बघा छोटीशी शाळा. आणि बिहारमध्ये ही बघा शाळा, मध्य हरिहरपूर आमस. चला आपल्या सगळं सेटलमेंट झालेली आहे बघा. सेटलमेंट म्हणजे जो सगळा सेटिंग होती सामानाची ती सगळी झालेली आहे बघा. इथे सगळं हे सामान शाळेचे सगळे
व्यवस्थित लावून घेतलेला आहे पसारा तो आता इथून या शाळेमध्ये द्यायचा आहे. हे बघ हे सगळं बारक्या बारक्या पोरांचा. हे इसमें क्या लिखा है? पढ़ोगे तो बढ़ोगे। हाँ, पढ़ना बहुत ज़रूरी है. ठीक है, बहुत ज़्यादा पढ़ने का, पढ़ने से नौकरी लगेगा. नोकरी लगेगा. सही बात आहे, खरी गोष्ट आहे. आपण जर पुढे शिक्षण जास्त घेतलं तर मग आपण आपल्या लाईफमध्ये काहीतरी करू शकतो आणि आपल्या देशासाठी सुद्धा आपण काही ना काहीतरी करू शकतो. तर खूप गरजेचं आहे. चला भावांनो, पहिली आणि दुसरी डिलिव्हरी झालेली आहे. दुसरी डिलिव्हरी तुम्हाला मी दाखवली नाही कारण आम्ही लगेच निघालो. कारण बरोबर साधारण 1-1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आमचे सगळे लोकेशन आहेत. आता राहिले फक्त 7 डिलिव्हऱ्या. हे बघा हा हायवे आणि या हायवेपासून साधारण 550 मीटरवरती डिलिव्हरी होती. म्हणजे शाळेचा मटेरियल खाली करायचा होता. हे बघा आपण ह्या वृंदावन या गावामध्ये आलो आहे आणि ते पाठी लिहिली आहे महापूर. चला फक्त 1/2 किलोमीटर म्हणजे 500 मीटरवरती महापूर लिहिली की बघा ना घरं बघा ना बिचाऱ्यांची. काय मला देश कधी श्रीमंत होणार आणि श्रीमंत झाला तरी मात्र स्वतःचा बँक बॅलन्स काय कमी नाही म्हणजे दाखवणार नाही कधी कोणाला. चला डिलिव्हरी द्या पहिली जाऊन. पाहून हे बघा इथे सामान ठेवलेलं आहे शाळेचा. चला हे बघा विद्यालय श्याम कलाल. चला आता डायरेक्ट निघूया. बघा शाळा बघा एवढी मोठी आहे. आतमध्ये मग अशी एंट्री दिली नव्हती पण नंतरला ॲक्च्युली जागा कमी होती मग आतमध्ये टाकली गाडी. हे बघ एवढी मोठी शाळा आहे बाबा, लय भारी. आणि बिहारमध्ये प्रत्येक गावामध्ये एक छोटी छोटी शाळा आहे. हे बघा ही छोटी छोटी बारकी बारकी पिल्लं बघा कशी आली. चला निघूया. हे तुम्ही काय करताय काय शाळेत जावा. पकडा त्यांना, पकडा असे पळालं की दंगल झाली आहे 1990 सालीची. चला ही बघा ही शाळा आहे. या शाळेमध्ये आपल्याला मला हसायला येते ती पोरी पळाल्या. माझ्या घरातल्या मुली मला घाबरून पळत ना तसे मला हे पळाल्या बाबा. हे बघा ही शाळा आली बघा. चला हे बघा गेट आहे राजक्रिया मध्य विद्यालय. चला चलो चलो भाई बिहार में घूमने के लिए खूप घाई है भाई, खूप घाई आहे. तुम्ही बोलत असाल हिंदी पण बोलतोय मराठी पण बोलतोय कारण आता इथे थोडीशी सवय करायला लागेल. पण हे बघा काय गाडी पलटी नागालँड NL. हा काय झालं असेल काय नाही तो झोपेत त्याचा ॲक्सिडेंट झाला असेल कारण सध्या तरी आता कोण ठोकाठोकी जास्त करून करत नाही. जे होतं ते पलटी होऊन म्हणजे झोपेतच जातात. बघा आता पुढे आपल्याला लागेल टोल. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया 85 रुपयाचा आपल्याला टोल कट होणार आहे. चला हा टोल क्रॉस करूया. ह्याच्या पुढे आपला 5वा लोकेशन आहे तो 2 किलोमीटरच्या आतमध्ये आहे. भावानं शेवटच्या डिलिव्हरीकडे आपल्याला चाललो आहे आणि फक्त लास्ट शेवटचा पॉईंट करमाईन मोड. हे बघा सनसेट बघा किती असा खाली उतरायला लागलाय. हा राईट मारून लगेच लेफ्ट आहे. युटर्न मारायचं आहे मग. हो युटर्न. चला हा युटर्न मारूया. हां भाऊ हा येतोय. हां टाटा. चला हा मारायचा आहे. चला यो बघा यो गल्ली पे जाते. आपण डिलिव्हरीची इथे आलोय आणि हे बघा किलोमीटर बघा किती आले बरोबर 1868. म्हणजे आपण बरोबर 1900 किलोमीटर गाडी पकडून ही गाडी चालवली आहे. पकडून चालू आहे बघा. हा शाळा निघली बघा ही कलवण. चला तर नाही बघा प्रकृती उच्च माध्यमिक विद्यालय कलवण आणि गया. हे बघा पूर्ण आपली गाडी खाली झाली. ही आमची बॅग आहे दोघांच्या आणि तो फक्त असा नॉर्मली कचरा आहे. भावांनो फायनली बघा आपली गाडी खाली झाली आणि बरोबर हायवेच्या बाजूलाच होता शेवटचं लोकेशन. आणि बिहारमध्ये आपण 9 डिलिव्हरी दिल्या. ते 9 डिलिव्हरी तुम्हाला मी दाखवू शकलो नाही कारण एवढा एमर्जन्सी होता ना आमच्याकडे टाईम खूप कमी होता. बरोबर आम्ही 11:30ला पोहोचलेलो आमच्या पहिल्या लोकेशनला आणि 4:30ला शेवटची स्कूल बंद होणार होती.
त्याच्यामुळे विचार केला की फटाफट जेवढा होईल तेवढा बघा करायचा आणि खाली करून घ्यायची गाडी. मित्रांनो, आपण मुंबईत निघालेलो बरोबर सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. इथून जो आपला प्रवास झालेला चालू बरोबर 1800 किलोमीटरचा होता, पण नाही तेवढा नाही झाला. 1870 किलोमीटरचा आपला प्रवास झाला आहे. जे विचार करा, एवढा मोठा प्रवास मी पहिल्यांदा केला माझ्या लाईफमधला. आणि मी केलेला उडीसाचा प्रवास तो बरोबर 1800 किलोमीटरचा होता. आणि हा माझ्या लाईफमधला सगळ्यात बिगेस्ट ही माझी जर्नी असेल. खूप मजा आली. ॲक्च्युली मला या प्रवासामध्ये मला खूप त्राससुद्धा झाला. मला त्याच्यामध्ये ताप भरला, माझं डोका दुखत होता, माझं अंग दुखत होता. त्याच्यानंतर परत मला आता सर्दीसुद्धा झाली आहे. खूप म्हणजे खूप सर्दी झाली आहे. मित्रांनो, आपल्याला या जर्नीसाठी डिझेल लागला आहे बरोबर 10,800 रुपयाचा. प्रॉपर मुंबई ते गयापर्यंत शेवटची डिलिव्हरीपर्यंत. आता बरोबर साधारण डिझेल आपण नॉर्मल आहे 10,800 रुपयाचं डिझेलमध्ये आपण बरोबर 1868 किलोमीटर 70 किलोमीटर आपण इथे आलो आहे. आणि आपल्याला टोल लागला आहे 4,000 रुपयाचा आपण रिचार्ज केलेला आणि टोल लागला आहे बरोबर 3270. आपल्याला फक्त 730 रुपये आपले बॅलन्स राहिला आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे TP आणि परमिट, RTOचं परमिट. तो म्हणजे आपण येताना 3 राज्यातनं प्रवेश केला. पहिला म्हणजे आपला महाराष्ट्रात सोडून द्या, तो आपला घरच आहे. दुसरा म्हणजे MP, तिसरा म्हणजे तो डायरेक्टली UP उत्तर प्रदेश, आणि चौथा म्हणजे डायरेक्टली जिथे आता मी उभा आहे तिकडे म्हणजेच बिहार. असे करून मला इथेपर्यंत येईपर्यंत मला बरोबर विचार करा 5,000 रुपये मला ह्या परमिट सगळं काढेपर्यंत मला बरोबर बिहारची मला परमिट भेटला, TP भेटली. त्याची अमाऊंट होती बरोबर 810 रुपये. आणि मला फक्त UPची मला खूप स्वस्त भेटली, कारण मी 2 दिवसाचीच काढली UPची फक्त 200 रुपयाची. पण मला MP मधली मला एवढी महाग TP पडली. आणि परमिटसुद्धा 1500 रुपये माझा परमिट गेला आणि TP मला पडली 1100 रुपये. खूप म्हणजे खूप. हा टोटली ओव्हरऑल आपला जो टोटली खर्च झाला आहे 17,000 रुपये आपला खर्च झाला आहे. ही जर्नी करायला एवढी मजा आली, खूप म्हणजे खूप. पहिल्यांदा केलेला आपण हा प्रवास. मित्रांनो, कसा वाटला मित्रांनो कमेंट करा. कारण एवढ्या लाँग जर्नीमध्ये मी पहिल्यांदा केलेला या 3 राज्याचा प्रवेश, कारण मी अजूनपर्यंत कधीच नाही केलेला आहे. आणि नॉर्थचा मी हा विषयच नव्हता ठरलेला की मला कधी तिथली बुकिंग भेटेल की नाही भेटेल. पण स्वामींच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आपल्याला ही बुकिंग भेटली, तीसुद्धा महेश शिंदेमुळे. मित्रांनो, खूप छान ब्लॉग झाले आहेत. आवर्जून बघा. व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा. कारण या आपल्या एवढ्या लाँग जर्नीमुळे आपण इथे आलो आणि तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप लाखामोलाचा आहे. तर मित्रांनो, आपण ही जर्नी आणि हा एपिसोड आपण इथेच रजा घेऊया. तोपर्यंत बाय बाय.